आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। 3 तापांना पूर्ण परमात्मा हेच समाप्त करू शकतात। भक्त राजकुमार ढाका, निवृत्त मुख्याध्यापक MA B.Ed यांचे प्रमाण। मी राजकुमार ढाका, निवृत्त मुख्याध्यापक दिल्ली, MA B.Ed, गाव सुंडाना, जिल्हा रोहतक, हरियाणा। सध्याचा पत्ता आझाद नगर, रोहतक मध्ये राहतो। मोबाईल नंबर 8684869051। सन 1996 पासून माझी पत्नी व दोन्ही मुलांना एक अत्यंत भयंकर व्याधी होती। या व्याधीने ते एवढे त्रस्त झाले होते की दोन्ही मुले म्हणू लागली की ते आता नोकरी करू शकत नाहीत असे म्हणत। या व्याधीमुळे त्यांचा गळा कोरडा पडत असे, तसेच श्वास बंद होत असे। तेव्हा अशा वेळी डॉक्टरांना घेऊन आल्यावर ते नशेचे इंजेक्शन देत असत, परंतु रात्री ड्युटीवर असताना कोठे घेऊन जायचे खूप त्रास व्हायचा। अधिकारी पण मला बोलावून घेत असत। मी त्यांना सर्व काही सांगितले तेव्हा ते म्हणायचे की उपचार करून घ्या। जेव्हा घरी असायचे त्यावेळी डॉक्टरांना रात्री 2-2 वेळा पण यावे लागत होते, कारण की कधी घरच्या कुण्या सदस्याला त्रास व्हायचा तर कधी कुणाला। जर कोणाला संशय वाटत असेल तर त्यांनी डबल फाटक येथे डॉक्टर सचदेवा यांचे दुकान आहे, तेथे सचदेवा साहेबांना विचारा की मास्तरजींच्या घरी काय हाल होत होते। ज्याने जेथे पण सांगितले मी तेथे सुद्धा गेलो। उत्तर प्रदेशमध्ये कराना, शामलीच्या जवळ, उत्तर प्रदेशमध्ये खेखडा, राजस्थानमध्ये बालाजी कित्येक वेळा, खाटू श्यामजी व कित्येक ठिकाणी जंत्रमंत्र वाल्यांकडे। हरियाणामध्ये तर मी कोणतेही ठिकाण सोडले नाही, परंतु काहीही फरक पडला नाही। करेलाच्या जवळ खेडा कंचनी, भोतावाला, गोहानाच्या जवळ नगर, समचाना, सिकंदपूर, खिडवाली आदी अनेक जागी गेलो आणि जवळजवळ 3 लाख रुपये लागले, पण काहीही कामी नाही आले। मी थकून गेलो व माझा परिवार बर्बाद झाला। माझ्या पत्नीने मला म्हटले की माझे जीवन समाप्त होणार आहे। भक्त सुभाष पुत्र महेंद्र पुलिसवाला ज्या संत रामपालजींचा महिमा ऐकवत असतो, मला त्याच संतांकडून नामदीक्षा घेऊन द्या। प्रथमतः मी कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवत नसे, तथा गुरु बनवणे तर खूपच हीन समजत होतो। मी म्हणत असे की तुझा गुरु तर मीच आहे, मी MA B.Ed, माझ्यापेक्षा जास्त मोठा कोण गुरु असेल। परंतु परिस्थितीने मला विवश केले होते आणि मी ही पण स्वीकृती आपल्या पत्नीला दिली की तू नाम घेऊन टाक, तुझं जीवन शेष नाही। कारण की त्यावेळेस माझ्या पत्नीचे वजन 50 किलोग्रॅम राहिले होते। पहिले 80 किलोग्रॅम वजन होते। तिला उठता बसता सुद्धा येत नव्हते, चालणे फिरणे तर खूप दूरची गोष्ट होती। मी म्हणालो, आता मरतच आहेस तर नाम घेऊन देखील बघ, तुझ्या मनाची ही आणखी एक इच्छा करून बघ। आता मी तुला विरोध करणार नाही, नाम उपदेश घे, चांगलं आहे। संत रामपालजींकडून नाम घ्यावे असे सांगण्यासाठी 2-3 महिन्यांपासून आमचा भाचा सुभाष सतत येत होता। तो म्हणायचा की ताई नाम घ्या, नाही तर मराल। मी म्हणत असे की कोणताही डॉक्टर सोडलेला नाही। आम्ही बालाजी आदी तसेच सर्व तांत्रिकांकडे डोके आपटून घेतले आणि आता तुमचा संत काय करणार। मी माझ्या परिवाराने आश्रमात जाण्याच्या कट्टर विरोधात होतो। शेवटी वैतागून कोठेच कोणताही लाभ झाला नाही, म्हणून माझ्या पत्नीला नाम घेण्यासाठी पाठवले। 16 जानेवारी 2003 रोजी माझ्या पत्नीने नाम उपदेश घेतला आणि घरी नजर गीता में नावाचे पुस्तक घरी घेऊन आली। एका महिन्यात दिव्यात तेल घातल्यानंतर प्रकाश होतो तसा घरभर प्रकाश झाला। प्रत्येक महिन्याला तिचे 3 किलो वजन वाढू लागले। मोठ्या मुलाने नामोपदेश घेतलेला नव्हता, तरीही त्याच्या आईने नामोपदेश घेतल्याने त्यालाही चांगली झोप येऊ लागली। त्याने आपल्या पत्नीला नामोपदेश दिला। नंतर मी गहरी नजर गीता में पुस्तक वाचले। जेव्हा मी खोलवर जाऊन विचार केला तेव्हा समजले की असे सत्य ज्ञान कधीच वाचलेले नाही आणि ऐकलेलेही नाही। मग मी एप्रिल 2003 मध्ये नामोपदेश घेतला। आज माझ्या घरी मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी नामोपदेश घेतलेला आहे। जेव्हा ती आजारी व्हायची तेव्हा सर्व घर थरथरायचे। भांडण तंटे, नोकरीमधील वाद, डॉक्टरांचे येणे जाणे, तसेच उपचारासाठी तातडीने दवाखान्यामध्ये घेऊन जाणे, या सगळ्याला तोंड द्यावे लागत होते। आज आमचे घर स्वर्गासारखे आहे आणि सर्वांची सतलोकी जाण्याचीच इच्छा आहे। 1 महिना पहिले स्वप्नात परमेश्वर कबीर साहेबजी गुडगाव सेक्टर 57 मध्ये प्लॉट बुक करून गेले।
जेव्हा लकी ड्रॉ निघाला तर तोच प्लॉट नंबर मिळाला जो स्वप्नात कबीर परमेश्वर यांनी सांगितला होता. सकाळी वर्तमानपत्र वाचले असता तो प्लॉट मिळाला असे कळले. आमच्या येथे अशी व्याधी होती की जेवढे आम्ही दुःखी होतो तेवढे कुणीही दुःखी नसतील. आता संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामोपदेश घेतल्यानंतर खूप कमी दिवसात आम्ही अत्यंत सुखी झालो आहोत. माझ्या घरी जिंद म्हणजे पिशाच प्रकट झाला. त्याने सांगितले की मी तुमच्या आश्रमामध्ये जातो, सर्व काही पाहून येतो, परंतु मी काचे पलीकडे जात नाही, जेथे संतजी विराजित होऊन सत्संग करतात, कारण मला सर्व गोष्टी माहिती आहेत. जर मी तेथे गेलो तर माझी चांगलीच पिटाई होईल. यामुळे पुन्हा बाहेर येतो आणि तुम्ही कित्येक तांत्रिकांकडे गेला किंवा बालाजीला गेला तेव्हा मी आत जातच नव्हतो, बाहेरच थांबत होतो. मला बांधू शकणारा कोणीही नाही. माझे साथीदार भित्रे होते, ते पळून गेले, परंतु मी जाणार नाही. मला तसे शिकवून पाठवले आहे. मला अशा प्रकारे शिकवून पाठवले आहे की मला तुझे घर व तुझ्या मुलीच्या घराचा नाश करायचा आहे. एका पाठोपाठ एक सर्वांच्या विनाशाचा नंबर येईल, भले कुठेही पळा. काही दिवसांनंतर ते पिशाच घरामध्ये पुन्हा प्रकट झाले आणि जोर जोरात ओरडू लागले की कोठे आहेत तुझे गुरु रामपाल, कोठे आहेत तुझे स्वामी कबीर देव, कबीर परमेश्वर. जेव्हा पिशाच प्रकट व्हायचे तेव्हा माणसासारखे बोलत होते. माझ्या पत्नीने घरातील पूजास्थळी जाऊन दंडवत घातला तेव्हा पिशाच्याची पिटाई सुरू झाली आणि ते म्हणू लागले, तुम्ही काय मारता, या भिंतीच आता पाडून टाकतो. त्याची चांगलीच पिटाई झाली. तेव्हा ते म्हणू लागले की ही तर भिंत नाही, लोखंडाचे गज आहेत. हे मालिक रामपालजी कोठून आले? ते तर बरवाला येथे सत्संग करण्यासाठी गेलेले होते. त्या दिवशी संत रामपालजी महाराज बरवाला जिल्हा हिसार येथे सत्संग करण्यासाठी गेले होते. मी तर मालिक स्वामी येथे नाहीत असे समजूनच आलो होतो. पिशाच्याने सांगितले की मी तर तुमचा पूर्णतः विध्वंस करायला आलो होतो, परंतु माझाच नाश झाला. आता मला नरकामध्ये टाकतील, त्यापेक्षा मी जातो, मला मुक्त करा. करौंथा आश्रमामध्ये संत रामपालजी बसलेले आहेत. त्यांना मनुष्य समजू नका, तेच पूर्ण परमात्मा आले आहेत. त्यांना अजिबात सोडू नका, नाहीतर नुकसानच नुकसान करून घ्याल. असाच खेडा कचनी येथील पंडित पण इलाज करत होता. जेव्हा मी खेडा कचनी येथे गेलो होतो तेव्हा त्या पंडिताने सांगितले की एका पाठोपाठ एकाचा मृत्यू होऊन तुझा परिवार नष्ट होईल. मी ते मानले नाही, परंतु शहापूरमध्ये माझ्या भावाच्या मुलीचा विवाह झाला आहे आणि ते पंडितही शहापूरचेच आहेत. त्या पंडितांनी आमच्या चौधरीत सांगितले की रोहतकच्या चौधरी रामकुमारच्या येथे अत्यंत भयंकर आजार आहे आणि त्यात त्यांचा सर्व परिवार नष्ट होऊन जाईल. त्यांना बोलावून आणा. तेव्हा आमच्या चौधरी साहेबांनी व्यायाला माझ्याकडे पाठवून दिले. आमचा व्याई जिलेसिंहने सर्व सत्यता कळवली आणि आम्हाला सोबत नेले. बोलवणे सोपे होते, परंतु उपचार अत्यंत अवघड होते. त्या पंडितजींच्या ते आवाक्यात नव्हते. मंगळवार व शनिवारच्या रात्री 5-5 झटके पिशाच्य बाधा येत असत. पंडितजी आमच्यावरून उतरून शेजारील तलावात उतारा टाकायचे. हा कार्यक्रम 4 वर्षांपर्यंत चालला. नंतर त्या पंडितजींनी हात वर केले, माघार घेतली. मी बहुतावाला जिंद येथे एका तांत्रिकाकडे गेलो. त्याने सांगितले की हा तुमचा आजार मी नष्ट करेन. तुमच्या आजाराची मला माहिती आहे. तो कित्येक वेळा आम्हाला बालाजीलाही घेऊन गेला, पण ते पिशाच त्याच्या मुठीत आले नाही की त्याच्या त्या मंदिरात आले नाही. मंगळवारी व शनिवारी पिशाच्याच्या झटक्यांनी त्यालाही अगदी वैतागून सोडले आणि त्यानेही हात वर केले. कारण जेव्हा झटके यायचे तेव्हा माझ्या जवळ देखील संदेश यायचा की रात्री 9 वाजेपासून 2 वाजेपर्यंत अग्नी पेटवून पाण्याचा तांब्या आणि काठी हातात घेऊन जागायचे आहे. हे सर्व 1996 ते 2002 पर्यंत चालू होते. भोतावालाच्या जवळ जेव्हा पिशाच्याचा झटका आला तेव्हा त्यातून एक चिठ्ठी मिळाली. त्यात त्या भोतावालाच्या तांत्रिकाला सांगितलेले होते की यातून तू बाजूला हो, तुला 50,000 रुपये दिले जातील, अन्यथा तुझेही काही खरे नाही. तांत्रिकाने घाबरून नकार दर्शविला. मला दिवसा दिल्लीमध्ये नोकरीला जावे लागे आणि रात्री पहारा द्यायचो. कधी कधी रात्री डॉक्टरांना बोलवून आणायचो. माझी अत्यंत दुर्दशा झाली होती. मी माझ्या कामाने आणि सर्व परिवार आजाराने अत्यंत वैतागून गेलो होतो. कोणाला सांगायला गेले तर ते चेष्टा करत होते. कोणीही साथ दिली नाही. पुष्कळ पैसा, जवळजवळ 3 लाख रुपये खर्च झालेला होता. माझी पत्नी चांद कौर हिला थायरॉइडची म्हणजे गलगंडची व्याधी झालेली होती. जानेवारी 2003 मध्ये डॉक्टर O.P. गुप्ता यांनी
थायरॉइडसाठी तिमारपूर दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. परंतु तेथे न जाता मी डॉक्टर चुग, जे या आजाराचे विशेषज्ञ होते, त्यांच्याकडे उपचार करून घेतले. त्यांनी सांगितले की आयुष्यभर औषधे खावी लागतील. परंतु आता 2003 मध्ये नामोपदेश घेतल्यानंतर औषधे खाण्याचे पूर्ण बंद झाले. मी डॉक्टर चुग यांच्याकडेही पुन्हा तपासणी करून पाहिली तर ते अचंबित झाले आणि म्हणाले की हे कसे काय झाले. त्यांना मी सर्व गोष्टी सांगितल्या. आता माझ्या मुलाचे व पत्नीचे सर्व आजार बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज यांनी नष्ट केले आहेत. मोठ्या मुलाचे नाव सुरेंद्र कुमार आणि धाकट्याचे नाव मनोज कुमार असे आहे. दोघेही हरियाणा पोलीसमध्ये नोकरी करतात. ते दोघेही त्या जिंद पिशाच्याने ग्रस्त झालेले होते. तसेच झटके तर कित्येक वेळा आले व मांत्रिकाने देखील त्यांच्यावर अनेकदा अटॅक केला. परंतु नामोपदेश घेतला असल्याने परमात्मा कबीर साहेबजींनी त्यांना वाचविले. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज आमच्यासाठीच अवतरले आहेत. कारण ज्या परिवारातील दोन्ही मुलं नोकरी करणारे परंतु दोघांनाही पिशाच्च बाधा असल्याने त्या घरामध्ये काय होईल. ज्या स्त्रीच्या दोन्ही मुलांबरोबर असा खेळ होत असेल आणि तिच्या स्वतःमध्येही पिशाच्च असेल तर तिचे काय जीवन असेल. जे लोक संत रामपालजी महाराज यांच्याविषयी ज्ञान मिळवत नाहीत ते लोक अजूनही अंधारामध्ये आहेत. कारण वाचण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. वाचा आणि विचार करा की वास्तविकता काय आहे. आमच्या परिवाराचा नाश झालेला होता. जेव्हा माझे मूल आणि माझी पत्नी बरे झाले तेव्हा लगेच मी स्वतःला सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या चरणी समर्पित केले. आता माझे काही नाही. हे तन मन धन सर्व काही गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. माझी मुलगी आणि जावई यांनीही नामोपदेश घेतलेला आहे. आज माझ्या मुलीच्या घरीही स्वर्गसुख आहे. माझा जावई मद्यपान करत असे, त्यानेही मद्यपान सोडलेले आहे. माझ्या मुलीचे प्रमोशन, प्लॉट, घर आदी काही दिवसांमध्येच प्राप्त झाले आहे. सगळेच आनंदात आहेत. सन 2003 मध्ये बंदीछोड गुरु रामपालजी महाराज यांनी आमच्या पापकर्मरूपी वाळलेल्या गवताच्या गंजीला सतनामरूपी अग्नीने जाळून नष्ट केले. आता कोणता गंडा नाही, कोणता दोरा नाही, भस्म नाही, ताईत आदी काहीच नाही. फक्त बंदीछोड यांनी दिलेल्या मंत्राने सर्व रोग नष्ट झाले आहेत. मंत्र तर मोक्ष प्राप्तीसाठी सर्व बंधनातून मुक्त करून सतलोकामध्ये जाण्याचा आहे. हे सर्व रोग तर आपोआपच कबीर देव यांच्या कृपेने समाप्त होतात. जर असे होत नसेल तर भक्तीवरचा विश्वास उडतो. आता आम्ही खूप सुखी आहे. आता कोणी काहीही केले तरी आमच्या घरी काहीही होऊ शकत नाही. कारण आम्ही बंदीछोड कबीर साहेबजींचे हंस असून त्यांच्या चरणी आहोत. आधी मला हे मान्य नव्हते. या गोष्टींना पाखंड समजत होतो. परंतु जेव्हा एका पाठोपाठ एकाला डॉक्टरांकडे घेऊन जात होतो व उपचारासाठी पैसाही लागे, त्रासही होई, तेव्हा डोळे उघडले की वास्तवात जाळ्यात अडकवून ठेवले आहे. यामुळे आपल्या या भ्रमास विसरा की भूतप्रेत नसतात. मी म्हणतो ते खोटे नाही, वास्तविक आहे. कारण माझ्या मीपणाने, गर्वाने माझे घर उद्ध्वस्त करून टाकले असते. यासाठी सर्व वाचकांना प्रार्थना आहे की आपणही आपल्या सर्व दुःखापासून मुक्त होण्यासाठी व सद्भक्ती करण्यासाठी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या नामदान केंद्रावर परमपूज्य संत रामपालजी महाराज यांच्याकडून विनामूल्य उपदेश प्राप्त करून आपले मनुष्य जीवन सफल करा. विनीत, मुख्याध्यापक राजकुमार, MA BEd. मोबाईल नंबर 8684869051. वरील काही भक्त आत्मा यांच्या आत्मकथा आपण वाचल्या. असे हजारो लाखो भक्त आहेत ज्यांची आपली आत्मकथा पुस्तकांमध्ये छापण्याची इच्छा आहे. परंतु येथे जागेच्या अभावी आम्ही काहीच भक्तांच्या आत्मकथा देऊ शकतो. जर सर्व भक्तांच्या आत्मकथा लिहायच्या म्हटले तर कदाचित शेकडो पुस्तके छापली जातील. यासाठी समजदार व्यक्तीला फक्त इशाराच पुरेसा आहे. भक्तीमधील फरक. भक्तीमध्ये बराच फरक असतो. आपण कोणत्याही देवी देवतांची भक्ती करा, त्याचे फळ अवश्य मिळेल, जे नाशवान असेल. परंतु मुक्ती मिळणार नाही आणि पापकर्मे देखील समाप्त होणार नाही. ती भोगण्यासाठी वारंवार जन्म घ्यावा लागेल. मुक्ती तर केवळ पूर्ण संतांना शरण जाऊनच, म्हणजेच त्यांच्याकडून नामोपदेश घेऊन पूर्ण परमात्मा यांची भक्ती केल्यानेच प्राप्त होईल, अन्यथा नाही. ये संसार समजदा नाही, कहंदा शाम दोपहर नू, गरीब दास ये वक्त जात है, रोवोगे इस पहरे नू.